हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे वन्दे तरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितं। श्रीमद् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालच्या दिसाक जटायुले मरण जल्ले पडिले। जटायू तिका रक्षण करच्याक येता पाप जाल्यारी जटायूक मारून घालतो तो कोण रावण. रावणाल निमती जटायू मेल्लो त्या वेळारी ती सांगता कसं म्हणारी जटायू रक्तसिक्त जाऊन पडलो. ती एक मिगेले बंधू मेल्लो म्हणून सांगून ती दुःख भोगून जटायूला सांगता ती राम येतलो. राम येऊन तुका तुगेले अंतिम कर्म पुराई ती तो करतलो म्हणून सांगून सांगता रस. त्या वेळाक रावण कोप येऊन तिगेले मात्या केसाकची धोरण तागेले खाक्यांत मार दवरून तिका आकाश मार्गार चमकून वतकयतो. त्या वेळार सीतेले गळ्याचे आभरण एका कच आकाशात दुखून पडतना वयर दुखून पावस पडता की म्हण सांगून लेखू काकय तशी जाल्यार सर्व कडेन निमित्तं लक्षणं स्वप्नं शकुनी स्वरदर्शनम अवश्यम सुखदुःखेषु नराणां प्रतिदृश्यते. म्हळ्यार ती खंय पडला थंय त्या मनशांक निमित्त जेवचे म्हणस अपशकून त्या थंय तीक दिसता रस ताका जाता रस. तशी सगळीची जगत्यांत उत्पात जाता खंय पडला थंय उत्पात म्हळ्यार पयरी सांगला आटयना नशी समुद्र उकून येवचे आटयना नशी जोर वार येवचे जेवो जोर पावस मारचो नानतले उज्ज्या पावस मारचे काडगीच म्हणटाची तें जेवचे ताजीन मस्त मनशांक धनहानी जनहानी तशीची प्राकृतिक हानी जेवची आस. आतां पयरी सांगला मडकेरीन तूं केरळान तूं पुरे आटयना नशी हुंवार येयलो मडकेरी लँडस्लायड जाली हाका पुरे उत्पात म्हणचे अशी खंय खंय पडिल्ल्या उत्पात जाता रसकय रूख पुरय हालचे वाऱ्याक म्हण हें कंपन जाता कडकड येता रूख पुरय हिंड पक्षी तांग गेले रण्णी कशी तशी रडत रसची ग्रह तारे सकडी नक्षत्र तारे म्हळ्यार नक्षत्र पुरय भारी निस्तेज जाला. सीतेल केसू ताणे तांडिल्ले पेट्टाक तीन पंती घालची पाप चंद कोण पंती घालची तिगेले केसू सगळीची सोडवून गेला तिगेले. त्या वेळार तिका एक अळशिकशी खंयची एक पुरुष म्हाका तांडून मरता म्हणून तिगेले निडला बाईचे तिळो माजून गेला खंय
त्या वेळार सात्विक मृग असताची वय वे सात्विक मृग पुरय आकाशादी कಡೆ पळोवन रडतरच सात्विक मृग म्हळ्यार आम्ही सारंग जिंके चित्तल सारंग सोंसे असल पुरय सात्विक मृग म्हणून घेता त्या रडताच काही ती गेलेक एको दिला हांगा वाल्मिकी रामायणांतू विक्रोशंतीं दृढं सीतां दृष्ट्वा दुःखं तथागतं तां तू लक्ष्मण रामेती क्रोशंतीं मधुरस्वरं म्हणला भारी मधुर स्वरान तिगेले स्वरूची मधुरची हे तीन काही मधुर कोरका म्हणना छंदू स्वर तिगेलो ती त्या छंद स्वरान बुईंची दिकड पळोवन मागिरी मागिरी पळोवन रडतरच काही रामा लक्ष्मणा म्हणून आपयत काही ताजे मध्येन तो धैर्य घेवन रावणाक मस्त निंदन करता ती तुगेल पराक्रम कसल्याक भरतीक वे तू कसं कोरोस पराक्रम धिक्कारसो तुगेले तुका सत्य नडते म्हळेल ना ना तू वेद पारंगत तुके तू बारी गोत्त शिल्के एशके तशकी महिला म्हणालो कसल्याक तुगेली असले नडते उज्जू घाली जाय जाल्यार तू म्हाका घेवन कसं कोरोस व्हरून तुका म्हाका पळो म्हळेल वेळाक मृत्यून तुका पाश घालून जाला खंयचे उद्देशान तू अपहरण केला की ते उद्देश केन्नाकय तुज्यान साधन करूं जायना हे क्रूर पापी तू रामाले बाणान केन्नाय वांछना म्हूण सांगून नाना रिती ती कोपान शाप घालता जोरू नाना रिती शाप घालतरस ताजे मध्येन तू ती कसं करता म्हळ्यार तेषां मध्ये विशालाक्षी कौशेयम कनकप्रभम ताजे मध्येन तू ती तिगेले भांगर गळ्याचे कौशेयम कनकप्रभम उत्तरीयम वरारुहा शुभान्य आभरणांनी च ती तग्गू पळयतरस तिका रशमुख पर्वत सकड दिसता त्या वेळार थंय पळयता सुरवेकच न्हय ती वत वता ती रामा लक्ष्मणाल दोळे तूं पडल्या वरना तूं म्हाका आतां सोडी तुका थोड्याची जीवन पुणी मेळटलें नानातल्या श्रीरामाल बाणाक तूं वश जाता म्हाका तांडून व्हरतरच न्हय तुगेले परिश्रमय व्यर्थ जाता तूं वेल्लेले कसं कारण म्हाका व्हरूंक कारण कसं न्हय तें तुज्यान कसलें करूं साध्य जायना तूं अपहरण केल्लेलें तुगेलें मरणाक कारण जाल्लें म्हाका तुगेल गळ्याक पाशा मृत्यू पाश पडलेले दिसतरस मृत्यू पाश केन्ना पडता की ताजे नंतर तांकां कसं सांगल्यार लग्ना तांकां आनी कांय ना जाल्लेले जनाक मृत्यू पाश पूण जाला मरण सिद्ध जाला तसल कांय ना जाल्ल्यांक तपत्ती करी हें करी तें करी म्हण तांणी करनाची तशी ताका म्हळ्यार तांगेलें मरण लागीं येवन जाला तुका मरण सूचक हें विशय पळय गोचर जायना वे हो तुका रूख बरी कशी दिसता रसाची विंगळ अशी दिसताची की भांगर अशी दिसताची वैतरणी नाही जाऊ दिसतरस की तुका रक्तप्रवाह असूचे ती निमगीत पळया ना नतल्यार सीतपत्र वनाचे वृक्षाचे वन दिसतरस हे परी नरका आसूचे इत्याक म्हणारे तूं चांग काम कसलें करनी तुका नरका मेळचें म्हणटना तुका ते परी दिसतरस दिसता न्हय म्हूण सांगून नाना रिती उलयतरस खंय वस मिगेल बामूण तुका खंडीत सोणा लक्ष्मणाले सहाय घेना नशी लक्ष्मण म्हाका राग रब्बून रामान एक निमिष भितर तुगेल 14,000 राक्षसांक मारनी मे तसल रामू तागेल बाणान तुका मारना नशी रप्त वय म्हणून ती सांगतरस हक्का रावणाक भंय जाली तागेले देह कडकडेल जाल्यार तांडून घेवन वता तो तशी वत वता रक्षक कोणीय मेळणीची म्हणून बेजार करून वतर आसतना मध्येन तो 5 वानर एक पर्वता वयरी रब्बिल दिसता तिका कूडले ती तिगेले भांगरा बण्णाचे किरगीच कुडकू काणू पिन्नून काणू तांतू तिगेले आभरण पुराय दवरून ಸ್ವಲ್ಪ आभरण मांद्रांगार दवरून घेतला बरलेले पुराय तांतू घालून गांठी बांदिली आनी ते खंय मांकड आसा पळय थंय तांकां
मेळची तशी तिणें उड्डयली काय. तें खंडीत तें कपी आभरण पळोवन रामाक मेळ्ळेलें तेन्ना मेगेल्या अपहरणा विशयी सांगतलीची म्हूण तिगेले आलोचना जाल्यार रावण तिका तांडून व्हरचेग वजीर आशिल्लो ताका हिणी पळय उड्डयिल्ली कळयिनी तेषां मध्ये विशालाक्षी कौशय्यम कनकप्रभम उत्तरीयम वरारोहा शुभान्य आभराणीच पण आभरणांनीच ती पुरे काण उड्डयला. वानरान सीतेक पळयले, सीतेन तांकां पळोवन आभरण उड्डयले हे पळय रावणाक कळयिनी. सीतेक उबारून घेवन तो लंके वचकची अमसोरार आस तें कपिंगेल दोळो पिंगाक्ष म्हणटाचे म्हळ्यार एक नमने ऑरेंज कलर ते मांकड वयर पळयताची हें खंय दुखून पडलें म्हूण. ते सीते रडतरसूचे तांणी पळोवन दोळे पत्ती मारूंकय तांणी विसरलीच काय ही कोण स्त्री रडता कसं म्हूण. हा कसं करता रावण सीतेक तांडून घेवन पंपा तीर दांटून लंके दिकड वतरस कितले की मध्येंतू रान मेळ्ळ्यांची वन मेळ्ळ्यांची न्हंय मेळ्ळ्यांची ते पुरे दांटून घेवन वतरस ते पळोवन ताका समुद्ररायाक गाबरी जाली की हें कसं लवसता म्हूण तो स्तब्ध जालो खंय एक घडी. तेश जावन समुद्र आशिल्ले जलचर जंतू पुरे बिलींची कसं जाली हे समुद्र स्तब्ध जाली ते म्हूण. वयरी आकाशमार्गान सिद्ध चारण सकड वतरसची तांणी रावणान सीतेक अपहरण करून व्हरचें पळयतना तांकां खंडीत कळ्ळें रावणाक अंत्यकाल लागीं येयलो म्हूण सांगून. तशेंच वैभवाचे लंकेचे प्रवेश कशी केल्ली ताणें म्हूण वाल्मिकी महर्शी भारी चंद करून तांणी रामायणांत वाल्मिकी रामायणांत वर्णन केला लंका प्रवेश कशी केल्ले म्हूण सांगून. प्रविवेश पुरीं लंकां रूपिणीं मृत्युमात्मनः सो अभिगम्य पुरीं लंकां सुविभक्त महापथम. सीतेक रावण खाक्या अडचून दवरून घेवन लंके प्रवेश करतना साक्षात मृत्यूदेव तशी दिसता आशिल्ली. लंकानगरी भारी चंद व्हड लंकानगर ती मस्त चंद अरमनी तागेले व्हरून तो अंतपुरा व्हरतकी सीते थंय दवरच्याक तशी तागेल्या अंतपुराचे कडेन सीते दवरला. सगळे लंका पट्टणय जनान भरला म्हळ्यार राक्षस जनान भरला. ताजे नंतर तागेले अरमने तशीची खंय पडले थंय जन म्हळ्यार ताका तितले जन बायलो अंतपूर सगळे भोरून आसा थंय अंतपुराचे एक कडेन सीतेक व्हरून ताण दवरले. थंय कसो करता तो रावण ते पिशाचीशी एक नमने घोर रुपाचे राक्षस आशिल्लीची तांणी तांकां आपयता आनी सीतेक हांगा राखू का तुमी म्हणटा आनी सांगता बायल मनशे जेवो दारले जेवो कोणय मेगल अनुमती ना नशी हे सीतेक तांणी पळोवच्याक नज कोणाकय सीते पळोवच्या मेळच्या नज हिगेल्या तुमी कोणय उलोवच्या नज जाल्यार तिणें आभरण वस्त्र मुत्तू रत्न हे पळय निमगिल्यार मोती रत्न कसो निमगिल्यार तिका दिया खावच्या निमगिल्यार दिया जाल्यार हांव अपहरण करून हाडलेली तिका म्हूण तुमी कोणें ससार उतर उलयल्यार तिका कोणें दुखची तशी उतर उलयल्यार तांणी कोणेय मनशांचे कळवें तशें जावन तिका तिणें जाय म्हळ्यार पुरे दिवन पळोवपा शिवाय तुमी कोणेय तिगेल्या कसले उलोवचें ना. विंगड जेन्ना तिका पळोवच्याक कोणेय जेवते मिगेल अंतपुरा स्त्री जाल्यार जेवो तांणी जाल्यार आयल्यार तिका पळोवच्या सोडूनच म्हूण. त्या वेळाक आनी कसलो करचें हिका हांगा हाडून दवरला आनी कसो करचें म्हणटना ताका भायर येतना महाबलिश्ट जावन आशिल्ले 8 राक्षस मेळटाची पुराय नरमांस भक्षक तांकां पळोवन तांकां सांगता खंय तो तुमी जनास्थाना वचची थंय गुडचर्य करूं वचुका. ते जनास्थान फुडें राक्षस 14,000 राक्षस भोर नाशिल्ले तांगेले कुटुंब तांगेले बायल चेडूं पुरे भोर नाशिल्ले एक जाग तो जाल्यार तो राम खर दूषण त्रिशिरस मात्र न्ही ते 1000 गटल्यान राक्षसाक ताण थंय मारली मू. आतां तुमी आयुध घेवन धैर्यार त्या जनास्थानांत वपास वास करका. राम थंय वपास येतलो तो कशें येता खंय वता कसलो करता तशी पुराय तुमी पळोवन घेवका आनी ताका मारच्याक पळोवचें म्हळ्यार पळोवन बशी न्ही ताणें येद्रा मेळ्ळ्यार ताका मारचेची वध करचेची तयार जावन सुका.
कित्याक तुमकां 8 जनां सांगला म्हळ्यार तुमी भारी पराक्रमशाली तशें तुमकां हांव नियोजन केलां वचाचे वचून थंय जनस्थानां वचून हांव सांगिल्लें पुरे कराची म्हूण हांगा सीतेक अपहरण केलां राक्षस इले एक आश्रयांत दवरला तिगेल वयरी बारी मोह ते रावणाक आतां कशीची राम आसा तितले काळची किरकीर करतली राम ना म्हूण जाल्यार ही खंडीत मेगेली बायल जाता म्हूण सांगून धैर्यारी रामा मारी म्हूण सांगून 8 जन राक्षसाकय पेटयला ताणें ते तांणी पुराय जन राक्षस रावणा अभिवादन करताची लंकी सोडून कोणाकय दिसना अशी जन आसतना तिकडे चमकल्यांची त्या नंतर रावणा भारी खुशी आनी सीते मेगेलीची म्हूण सांगून भारी संतोश अरे सीते वाडकून घेवचे म्हूण लेखून मैथिलीक ते म्हळ्यार सीतेक ते अंतपुरांत एक कडेन निपून दवरला रामाले वयर ताका भारी वयर तशें भारी संतोश अरे आसता तो हांगा ते 8 राक्षसां पेटयले रामान खंय दिसल्यार मारका म्हूण सांगलें तांकां आनी रावण सीते वयरी ताका मन सीतेले रूप सीतेलेची चंदाय तागेले दोळ्यार भोंवतरच तशी तो रावण सीतेले विशयी आलोचना करून वापास अंतपुरांत तीन आशिल्ले कडेन येता ही दुख्खान रडत काही पुरसत ना दोळे दुखून उदकाचे थेंबे पटा 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 देंवतरच कशी एक जिंके हिंडा दुखून चुकून घेतल्यार कशी रडत पळय तशी ती रडतरच खंय तो तांडून तिका व्हरून सगळी तागेले अरमनी दाखयता कसल चंद म्हूण सांगून दाखयतरच भारी चंद अरमनकी कितले की अंतस्ताचे म्हळ्यार आमी म्हणटा पडले कितले की माळयेचे अरमने मात्र न्ही टॅरेस आनीक दुसरेक पुराय खंय खंय चमकल्यार चंद 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 बायल मनीस पळयताची तितली जेन्ना खंय राबू जावका जाल्यार तितले कूड तांतू भितर तांतूय खांबू पुराय खंय कशी वज्र वैढूर्य भांगराचे रुप्याचे स्फटीक भरलेले सकड कितले कीची खांबे भांगरा जालरीचे माळयो तशी नेलाक सगळेची धवमणीन अलंकार केला म्हळ्यार धवमणयाचे नेल केला कसले एक चंद सुका तागेले अरमनेक सगळीची अरमने सीतेक दाखयतरच बरी रुखाचे एक उद्यानवन भर रूख असूचे उद्यानवन तांतू भितर पुष्करिणी खंय अरमने भितरची ह्या पुराय दाखयता आनी तिगे लागीं तिगे सगळे तागेलो वैभव दाखयले आनी तिगेले मनांत त्या विशयांत आशिवका तसल रितीन तो उलयत की पळय मिगेल हें अरमनेंत 32 कोटी राक्षस आसाची तांकां पुराय जनाक हांवची रायो सगळेची ह्या वैभवाचे साम्राज्य हें भांगर बदीक अरमने कोशागार पुराय सोडिसी ते मिगेल जिवनय तुका आनी तुगेल कतिरची म्हूण सांगून तो सांगतरस पळय म्हाका तूं वर्डिकोन घे म्हाका 1-2 न्हय 1000 गटल्यान बायल आसाची आतां तुका वर्डिकोन घेतले नंतर ते बायल पुरे तुगेलें काम करताची कळ्ळें तशें हांव तांकां सांगता म्हूण तूं हांगा दुखून चुकोवचें जाता न्ही म्हूण लेखूं नका वापस तूं हांगा दुखून वचचें जाता म्हूण लेखूं नका 100 योजन आसा हे लंके तितले व्हड लंकेंत तूं खंय चमकल्यार होडगून वशी मात्र न्ही कशीची होडगरान अशी तूं तिरा प्रदेशात चमकल म्हूण जाल्यार थंय दुखून तुका रामाल्या वचचें जायना कित्याक म्हळ्यार लंके सुत्त 1000 गटल्यान राक्षसांक राखूं दवरला इंद्रान सतान भितर रिगून मिगेल वयर आक्रमण करूं जायना मात्र न्ही इंद्रादी देवत जावो गंधर्व जावो पक्षी जावो चारण जावो सिद्ध जावो कोणय जावो ते विद्याधर गंधर्व यक्ष कोण जाल्यार मिगेल पराक्रमा समजावन आसूचे पराक्रम कोणाकय ना हें सर्व जनालय सर्व योनींतूल जीवय मिगेल पराक्रमाक समने तांतूय राज्य भ्रश्ट जाला खंय तुगेल बामण भारी दीनस्थितीरच खंय मनुष्य म्हणले कुडले तांकां आयु प्रमाण आमगेल्या पशी उणें सामर्थ्य कसवें ना पळयतना तो एक सामान्य म्हळ्यार सामान्य मनीस म्हूण म्हणटना तसलें राज्य भ्रश्ट जावन दरिद्र जावन बरीची पाय्यान
सगळी रान भोवून तर वचो अल्प पराक्रमी जावन आशिल्लो रामा निमती कसं जेवच्यास म्हूण नाकवाय तुका मिगेल अंतपुरान तूं हजार गटल्यान मिगेल बायलो आसाच म्हळान तांकां पुरजना तूची राणीच्या म्हूण हो पास बग्गी म्हाका बरें डिकोन घे इत्याक म्हळ्यार यव्वन अस्थिर जावन सुचें बग्गी मानदारपण येता तुमकां मनुश्य स्त्रियांक तशें जावन तूं राम येतलो म्हाका राखतलो त्या मागीर लेखून तूं इत्याक म्हळ्यार ताका रामाक लंकेन तूं येवच्या खंडीत जयशना आकाशार कशी वारें जोरान वता वेगान वता तेदना आकाशाचे वाऱ्याक कोणें राज्य घालून बांदिल्लें पळयलां तुवें धगधगी जळचे उज्जे ज्वाले धरत म्हळ्यार दरोज तुवें तशीची आव आतां तुका हांगा हाडून दवरली की आनी तुका मेगेल्या दुखून सोडोन व्हरच्या कोणाच्याकय जायना लंकेचे हे साम्राज्य सगळे तुगेले सर्व मिगेले बरलेल बायलांक तूची अरसीच्या म्हणून सांगतरस आनी तूं मिगेले पट्टा राणी करता तुका धर्मलोप केले की तुवें म्हूण सांगून तूं लेखचें नाका तुका लंके साम्राज्य तुका दिता हांव सांगल्यार सर्व देवते तुगेले कामाचे जताची खंजकी पापा फलान तूं इतले काळ वनवास केले सोडी आतां तुका पुण्या वेळ येयला म्हूण लेख मिगेल बायल जावन संतोशार सुखार सुका तुवें कुबेराले हांव तांडून हाडलेलें अपहरण करून हाडलेलें पुष्पक विमान हांव तुका ताजेर बैसून सगळे आकाशारी भोंवडायतर आसता केन्नाय पुरो लज्जी भंय संकोच कसले नाका आतां हांव रावणा वारडी करून घेतलें धर्मलोप जत्वे म्हूण सांगून तूं लेखचें नाका निजावन रावण तुगेले तिकडे आकर्शीत जावन आयला म्हणजे ते दैव संकल्प म्हूण लेख आनी तूं कसलेय चिंत करचें नाका आर्शोयम दैवनिष्यंदो यस्त्वाम अभिगमिष्यति एतौ पादौ मया स्निग्धौ शिरोभिः परिपीडितो तुगेले मस्त मोवाळ पांय हे पांयारी आमीगेल माती दवरून तुका नमस्कार करता जाल्यार हांव दवरल्यार तुगेले पांयाक दुखता कितकी म्हूण सांगून रावण म्हणटा जाल्यार सीता देवीक दुख्ख तडसूचें जायना ती दोन हातांनी तिगेलें तोंड मुचून घेवन रामा 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 म्हूण सांगून रडतरस कितलेची उल्लव कितलेची तो तिगे लागीं मागो ती मेळटा म्हूण लेकून ताणें करूनच चपरो तो पापिश्ट न्हय तशी ती खंडीत म्हाका मेळटलो म्हूण सांगून ताणें लेकूनच चपरो जाल्यार ती मेळटवे ताका तशी तो हो त्रासी कसने म्हूण तिगेले वयरची आशेन तो ताका तागेले घनते गांभीर्य तागेले मर्यादा सकड विसरून असल उतर उलयता निजावन रावणान पुराय चिलयांक अपहरण करून हाडल्या शिवाय खंयचे चिल्ली केद्दोळते माती बगसून म्हाका वरडिकून घे म्हूण ताणें निमगेलेलें ना अपहरण करूनची हाडलेले जाल्यार आतां मृत्यूवश जाल्लो तो वैभे तागेले वेळ लागेला तशें जावन महालक्ष्मी स्वरुपी सीतेक ही मेगेलीची म्हूण सांगून तो तशी लेखता हांगा हिक्क कोप येता सीतेक तिका दुखय जाता कोपूय येतरस ती कसं करता एक दरब्या काड्डी एक तय्या सुचेक तणा काड्डी काडटा आनी दोग जनाले मदें दवरून घेवन रावणाक प्रत्युत्तर दिता ती तूं कोण राम कोण म्हूण लेखला तुवें दशरथाल पुत्र तो कळ्ळें तांतूय तो धर्मसेतूच म्हूण येता धर्म रक्षण करतलो तो आनी तिनी लोकांत तुवें नांव पावील राम तोच मेगेल बाब म्हणून समर्थ जावन आसा सर्व विशयांत तसले श्रीरामाले येद्रा बिनी तूं म्हाका कांपून व्हरचें अपहरण करून व्हरचें बुद्धी बिनी केलेल जाल्यार तूं खरा सुरू कशी जनासतानान तूं मेल्लो तशी तुवें इतले वेळा मोरून जत तशेले तुगेले सांगता पळय तूं कोटी गटल्यान राक्षस आसाची कोटी गटल्यान राक्षस आसाची म्हूण सांगून त्या कोटी गटल्यान राक्षस पुराय कशा खातीर रामाले द्राक हजार विषसर्प गरुडाले येद्रा आयल्यार गरुडा लेख ना पळय तशी कोटी गटल्यान राक्षस रामाले येद्रा आयल्यार तांणी
तुगेले खंयचेची कसले भंय ना तुगेले तांकां. तशी रामालेक वैर कोरनू तूं वंत म्हणल्याक लावें सुराले तूं गेलो नश्चा पुरो जाल्यार आजी तूं पळयतना म्हाका कशी दिसता म्हळ्यार युपस्तंभाक एक पशु बांदून ते पशुले वध्य पशु म्हणटा म्हळ्यार यज्ञ पशूक बांदून ते पशु आतां न्ही मागीर न्ही मरता खंडीत म्हूण जत पळय तशी बामणाले दुखून दूर करून म्हाका कसलें अपहरण केल्ली तूं कसल्याक हे पापकर्म तुका कसलें सूख दितवे तुगेले बल की तुगेले दर्प की तुगेलें आयुश्य की तुगेले वैभव की सकडी रामान प्रयोग करलेले बाणान त्या भस्म जाता ती सांगतरच खंय कसलें गतायुस्त्वम गतश्रीको गतसत्वो गतेंद्रियः लंका वैधव्य संयुक्ता त्वत्कृतेन भविष्यती. तुगेले बल दर्प आयुष्य वैभव सकडी गत आयुस्त्वम आयु म्हळ्यार आयुष्य गतश्रीको तुगेले संपत्तू गतसत्व तुगेले बल गतेंद्रिय म्हळ्यार तुगेले दर्प आयुष्य बल कसलें जाल्यार गतेंद्रिय म्हळ्यार तुगेले कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय काम करना रामा बाणाक मेळ न्हू म्हूण. तशी मात्र न्ही तूं लंका वैधव्य संयुक्ता त्वत्कृते न भविष्यती लंके आनी लंके विधवी जाल्ल्यावरी जाता लंकेच्या वैधव्याक कारण म्हळ्यार लंके वैधव्य म्हळ्यार कसलें वैधव्य म्हळ्यार कसलें ना आसचें बोळ वय निडलार तीळ ना हाताक कंकण ना कुंकुम ना काज्जळ ना फूल ना तसले एक अवस्था विधवे स्त्रीक येता पळय मंगलकर कसलें ना. तशी लंकी हांगा बरीची खाली जाता खाली जावचें म्हळ्यार कसलें राक्षस दवरून तागेले सकडी जन ताकन सरसून लंके आशिल्ले सर्व राक्षसय मरताची लंकी खाली जाता म्हूण तशी तिणें सांगचें. आनी तूं म्हाका बंधना घालता की तूं म्हाका खात्ता की म्हाका कसलें गोतना जाल्यार तूं कसो जेवका जाल्यार करी म्हाका बंधनान तूं दवरी न्हयनातल्या खाता जाल्यार खावन सोडी जाल्यार एक मात्र कसलें म्हळ्यार तुका ह्या देहान तूं म्हाका कांय प्राण सुका म्हूण दिसना जाल्यार लोकांक तूं वायट नांव येयल्यार म्हळ्यार भंय म्हाका येवचें नज तशी जाल्यार तूं मांद्र आसना लोकां वादाक पडता तूं रामाल बायलेक तांडून व्हेल्लें म्हळ्यार लेक अपकिर्ती तुका केन्नाय आसता म्हणून कठोर उतर सांगून तिनू तर राबलें रावण उलयत की व्हडान भिवयत काय तिका मैथिली मेगल उत्तर आयक तुका आनी 12 म्हयनो मांद्र समय अवकाश दिला तेद भितर म्हाका ओप्पून वरडिकून घेतवे सय नानातले मेगेल रांदप्याच्यांक सांगता तुगेलो देह कुडकू कोरनू सकाळीं मेगेले उपाहार म्हळ्यार खाणाक तेंची दिवका म्हूण सांगून हांव सांगता म्हणून रावण सांगता काय तिका बरी 12 म्हयन्याचे अवधी दिला तुका म्हूण सांगता तो आनी सर्व राक्षस्यांक आपयता पुराय जन तागेल्या हात जोडसून धांवन येयलींची तांकां आपण करता हिका भयंकर अहंकार आसा हिका अहंकार नाश करचे म्हणून पुराय राक्षस ह्यो सीतेक मुतीक घालके म्हळ्यार तांणी मारचें तशें पळय तयार तांगेले तिका दिवची तिका मारचें म्हणटा फुडलें रावण सांगता हिका अशोकवनान तूं दवराची आनी थंय तुमी रक्षण करता तिगेले सुतू राबून तशी मध्येन तूं तिका छंद उत्तर मेगेल विशय सांगया कशी एक बायले हस्तीक रानांत हस्तीक पळगयसून वश करून घेवन तिगेले करीन काम करयता पळय तशी हिकाय छंद करून सांत्वन सांगची की मोगान उलोवची की सकड कोरून तिगेले मन मौजली कुडले मेगेले विशय सांगून म्हाका वरडिकून घेवची तशी कराची म्हूण सांगून तांणी ते राक्षस्यांक आदेश दिता तांणी पुराय तिका घेवन अशोकवना वताची थंय राक्षसील वशा आसा तिका मस्त बाद दिवच्या सुरू करता तांणी मस्त भिवोचाक करूंक सकडी सुरू करली तांणी तिका कसो जाला म्हळ्यार सांगताची राक्षसाल मध्येन तूं कशी एक चितल म्हणल्यार भितकी तशी ती भिलेकय
ನಿಜಾವನು ते अशोकवन भारी चंद 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 रूक वाल्यो फूल सुचे फल सुचे रूक झड्ड चंद चंद मस्त नमने पक्ष्यो भारी एक संभ्रमाचे वन जाल्यार तिगेले बामणाल उडगस ती केन्नाय जाता मस्त शोकान दुख्खान भरल्या ती मना एक चूरू तिका सुख ना ताजे मध्ये राक्षस्याल बाधा असले निमती चावनु तसल चंद अशोकवनांतू असूनही ती भारीची क्रशकाय जावन दुख्खान सकडी आसता सीता आनी काणी पैचे दिसा आमी पळोवया आजी सांगेल सरपई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।